दगडा बिगडांना फुटलेला रोड असतो. फर्स्ट टाइम केलेला आहे, आताच केला वाटतं. बघ चुना बिना आहे तर. इंस्टाग्राम दे. काय इंस्टाग्राम देऊ? ट्रेकिंगला सुरू केलंय. अरे नाही तुटे चप्पल, बुटा घालून आलास ना चप्पल तुटेल बोलतं. बघा काय माणूस आहे हा. सँडल नाही घालून आला बरा, काय पण सांगतोय. बाबा इथं कसं कसं रुपया शोध कुठं आहे तो? रुपया आहे तो बघ, ह्या इथंच कुठेतरी गुफण ठेवलेला आहे. गुफा आहे. पहिल्यांदा आम्ही इथंच बसलेलो. तर फायनली हा डोंगर आहे आणि असे 5 डोंगर पलटी करायचे आहेत आपल्याला आणि जायचं आहे. सर्व निघालेत. काही अर्धे मागं सुद्धा आहेत, अर्धे पुढे पण गेले, काही वस्तीला पण गेले होते. आपल्याला हे डोंगरची ट्रेकिंग करायची आहे. असे 5 डोंगर आहेत. हे ठेव येता नाही गाडू. चल बघायला काय एवढी घाई आहे? अरे त्याला कासमल वरनं जावं तर इथं हाणला पहिल्यांदा चालत आयुष्यांना. जाऊन कुठले दरीन परलो. हे त्याला सांभाळला न जाईल कधी. अरे वरचं इकडं कोणतरी वनवा लावलेला आहे, इकडं चढलेला आहे. आणि पहिला डोंगर झालाय कम्प्लीट आपला चढून. अजून 4 डोंगर बाकी आहेत. कालच वनवा लावलाय. दरवर्षी त्याच दिवशी लावतात महाशिवरात्रीच्या. काल लावलाय म्हणून बघा झाडं बिडं पण चालतात. इकडं पूर्णच वनवा लावलेला आहे. थकलेलं प्लेयर आहे बघ. अमेझिंग व्ह्यू आहे, पाहू शकता. इथं फलं पण येतात. दरवर्षी फलं असतात, यावेळेला नाही आलीत. चल पुढं चल. फायनली अर्ध्यापर्यंत आलोय आणि अजून थोडीशी चढण बाकी आहे. वारा एकदम भारी सुटलाय आणि सह्याद्रीचा अमेझिंग व्ह्यू पाहू शकता तुम्ही, एकदम भारी आहे. हा पावसामध्ये खूप छान दिसतो एकदम. श्रावणी समोरला येतो तेव्हा पूर्ण हिरवागार असतं आणि एकदम वॉटरफॉल चालू असतात. भाई कन्फ्यूज आहे, ही रोड आहे का ही रोड आहे? कुठला रोड आहे ना? हे बघ भाई चुकला ना भाई, गेम होईल गेम. रोहितने नेलाय तर करा पुरं. हे हा रोड असेल रे, वरती गेला म्हणजे हा रोड असेल. अरे हा कोणता तरी शेतबीत असेल. हे रोहित पहिला रस्ता बघ भाई. फायनली जवळ आलोय कारण स्पीकरचा आवाज येतोय. तर फायनली जो डाऊट होता ना तो सक्सेस झालाय. हे रस्ता चुकवलेला आहे, नुसतं काट्या बिट्यांना नेलाय. ते पुरे गेले 2 जण. एक तर पहिला दम खाला बसलं ना, आता आपली वाट लावलंय पूर्ण. रोहितने वाट लावून टाकले आणि या बाबाला एक त्याच्या बरोबर आहे. अरे बघ काट्यांना नेतो. रोडची वाट लावली भाईनी. अरे भाई खालची वॉटरफॉल लावलोय पण मग खालती आलो. इथनं आता डबल चढायला लागेल. तर फायनली सालिंद्याचे मित्र भेटलेत आणि काल वस्तीला होती. इकडं टेंट मारूनच आहे, फॉलच्या बाजूलाच पाहू शकता. इकडं भांडी विंडी धुतात आणि हा वॉटरफॉल पावसामध्ये एकदम भारी दिसतो. हे चल भाई, तर वेळेला आपण वरतून वॉटरफॉल बघतो, आता खालून बघू शकतोय. आणि हा रस्ता चुकवला त्याच्यामुळं खालून वॉटरफॉल पाहतोय. तिथून मागं फोटोशूट करतो तो वरून आणि आता खाली तोंड धुतात. वाट चुकलेलं बोललं पण जवळ बरोबर आलोय त्याच्यामुळं वाचलं. दरवेळेला वॉटरफॉलचे तिकडून येतो आणि या वेळेला चाललं गोमुख जवळून. अरे गोमुख आहे बाबा. हा भाई इथं कोणला वाटल पेन वरना चालू आहे पण आपण आलो कुन्नाड वरना. इकडं गोमुख आहे. तर जरा फ्रेश होऊ, तोंड बिन धुवू आणि तीर्थग्रहण करू आणि नंतर जाऊ आपण महादेवाच्या दर्शनासाठी. बघा पाहू शकता, हा बघा गोमुख समोर आहे आपल्या.
भाई दमलेला आहे, 10 वेळेला बसलेला आहे वाटण आणि आता डबल बसलाय. हा गोमुख फायनली पोचलो आणि लोक इकडे बसलेले होते. माग पाहू शकताय तर समोरच आपले मंदिर आहे. घुमून करून हातपाय धुतलेत, आता चाललोय समोर. शिवाय ओम नमः शिवाय. शिवाय बघा फायनल लाईन पाहू शकता तुम्ही, भरपूर लाईन आहे. हे बघा हे पण राहिल्यात लाईनीला, भरपूर लाईन आहे. तर आपण पण लाईनीला. भाई लाईन एवढी मोठी आहे, अजून 1.5 तास जाईल. फायनली 1.5 तास थांबून तर जवळजवळ मंदिराजवळ आलोय. फायनली मंदिरात आलोय आणि सर्वप्रथम आहे तो म्हणजे वर्धन देवीचं मंदिर. पुढं व्याघ्रेश्वर महादेवचं मंदिर आहे. नंदी महाराज वर्धानी देवीचं दर्शन घेतलं आणि महादेवाचं दर्शन घेतलं. पण इथे शिवलिंग आहे, पूजनासाठी वापरतात आणि आतमध्ये महादेवाचं. आता सर्व आपण गाभाऱ्यामध्ये एंटर होऊ. बाहेर पूजनासाठी वापरतात. साईडला मूर्ती असते आपल्या. लोक थांबू नका, पूजा करा तुम्ही. एक बाजू या खाली जास्त वेळ घालू नका. ह्या रस्त्यातून बाहेर एंटर आहे. महादेवाचं दर्शन घेतलं. ही खिडकी आहे, तिथून बाहेर निघायला रस्ता आहे आणि इकडं प्रसाद वाटप चालू आहे, पाहू शकतोय. फायनली आपण महादेवाचं दर्शन घेतलंय. आमचा दानादा आणि कुक इकडं पकोड्यांचा चालू आहे प्रोसेस. दादा कधी कालपासून चाललेलास ना? कालपासून चुला लावलेला आहे, सकाळी सकाळी पाणी तापवलंय आणि आता पकोड. इकडं मांडलाय स्टॉल. बाजारामध्ये खेळणे बिळणे लागलेत. यात्राप्रमाणे छोटीशी यात्रा. इकडं काय प्रसादाचं घ्यायचं असेल तर इकडून घेऊ शकता. आता फायनली आपण प्रसाद घेतलेला आहे आणि आता थोड्याच वेळात आपण निघू. ह्या रोडने यायचा होता आणि हे रस्ता चुकवला म्हणून इकडून आलो. आणि हा मेन तो वॉटरफॉल. आणि आपण होतो खाली, तो ह्या वॉटरफॉलच्या खाली होतो. आता वरून बघूया नजारा कसा दिसतोय तो. पावसामध्ये एकदम भारी असतो वॉटरफॉल. आणि आपण मग होतो तो खाली तिथं. तिथून हे रस्ता चुकवला म्हणून इकडून असा रस्ता येण्याचा, तिकडून आलो. हा फोटोशूटसाठी हा मस्त पॉइंट आहे आणि पावसाळ्यामध्ये एकदम भारी असतो. इथं फुल गर्दी असते पावसामध्ये वॉटरफॉलला. या आता पाणी कमी आहे. हे 3 माकडं सकाळपासून फोटो चालू आहेत आल्यापासून इथं. पण पॉइंटच तसा आहे फोटोचा.
खाली डायरेक्ट ठेवलं तर फायनली आपलं दर्शन झालंय आणि फोटोशूट पण झालंय आणि आता निघालोय आपण ते म्हणजे परतीच्या प्रवासासाठी. मंदिरात बाबा लिंगेश्वर खाली पण मंदिर आहे, एक शिव मंदिर, तिथं पण जाऊन दर्शन घेऊ आपण. मी धरणार असं पोवाला. फायनली मित्रांनो 5 डोंगर पार केले आणि तेवढं उतरून सुद्धा आलोय आणि फायनली आपण शिव महादेवाचं दर्शन घेतलंय आणि आपला परतीचा प्रवास पण सक्सेस झालाय. आणि आता बाईक जवळ जाऊ आणि तिथून मग आपण बॅक होऊ. सुरुवातीला आपण जो कुर्नाडचा मंदिर बघितलेला शिव महादेवाचा, तो बघा हा समोरचा.